हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चैत्र शुक्ल पौर्णिमेला आपण हनुमानाचा जन्म उत्सव साजरा करत असतो. रामनवमीपासून बरोबर 6 दिवसांनी हनुमानाचा हा जन्म उत्सव असतो आणि यावेळेस तर मंगळवार आलेला आहे बरोबर हनुमान जयंतीला. हनुमानाचाच वार, त्यामुळे खूप खास संयोग तयार झालेला आहे. त्याचबरोबर अनेक शुभ संयोग, दुर्मिळ योग तयार झालेले आहेत. आजच्या दिवशी पौर्णिमा देखील आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपण जे काही उपाय करू त्या उपायांचं आपल्याला त्वरित फल हे प्राप्त होतं. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. जीवनातील कसल्याही संकटातून तुम्ही जात असताल, कसलीही पीडा असू दे, कितीही मोठा त्रास असू दे, तुम्ही प्रत्येक गोष्टीतून जर वैतागला असताल, या त्रासातून सुटका होत नसेल, तर हनुमानाच्या स्मरणाने या गोष्टी तुमच्या जीवनातील हनुमंत नक्कीच हे संकट दूर करतात. या कसल्याही पीडा त्रास असू दे त्या नष्ट करतात. म्हणूनच आजच्या दिवशी हनुमानाची अखंड कृपा प्राप्त करून आपण घ्यायची आहे. सगळ्यात छोटे छोटे जरी उपाय असे आपल्याला वाटले तरी ते खरंच आपल्याला खूप फलदायी असे ठरणार आहेत. असं म्हणतात अनेक ज्योतिषी वगैरे हा उपाय दरवेळेस सांगतात काही अडीअडचणी असल्यावरती, की तुम्ही 27, 54 किंवा 108 लवंगाची माळ तुम्ही जर आजच्या दिवशी अर्पण केली किंवा इतर दिवशीही तुम्ही दर मंगळवारी काही त्रास असेल तर आज हनुमान जयंतीपासून कुणालाही काही विचारायची गरज नाही. हनुमंताला लवंगाची माळ बनवून तुम्ही तुमच्या त्रासातून सुटका करण्यासाठी मनोमन विनवणी करून जर ही माळ अर्पण करताय ना, तर जेवढ्या पण नकारात्मक शक्ती आहेत त्या सगळ्यापासून साक्षात हनुमंत रक्षा करतात. पूर्ण घराची आपल्या आणि भक्ताची देखील या नकारात्मक गोष्टींपासून हनुमंत रक्षा करतात असं म्हटले जातं. म्हणूनच आजच्या दिवशी केलेले उपाय देखील जीवनातील सगळे कष्ट, सगळे त्रास दूर करणार आहेत. त्यामुळेच आपण आपल्याला जेवढं जमणार आहे त्या परीने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून ही विशेष पूजा उपासना हनुमंताच्या चरणी आपण अर्पण करू शकू. आजच्या दिवशी आपण हनुमंताला आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य जरूर दाखवला पाहिजे. चुरमा लाडू हनुमंताला आवडतात. जे गव्हाचा चुरमा करतो आपण गूळ वगैरे टाकून, तूप टाकून, तर तसा चुरमा लाडू तुम्ही घरच्या घरी बनवून हनुमंताला अर्पण करू शकता. बुंदीचा लाडू, लवंग आणि विलायचीचा गोड पानाचा विडा तुम्ही बनवून हनुमंताला आज अर्पण करा. पानाचा विडा देखील खूप प्रिय आहे हनुमंताला. या गोष्टी घरी नैवेद्य म्हणून जर तुम्ही दाखवताय तर तुम्ही प्रसाद स्वरूपात स्वतः देखील ग्रहण करू शकता. यामुळे हनुमंताचा आशीर्वाद सदैव तुम्हाला लाभणार आहे. तसेच आजच्या दिवशी आणखी आपण काय करू शकतो घरच्या घरी किंवा मंदिरात साधे छोटे उपाय ते आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, किंवा प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय तर अशाच नवनवीन माहितीसाठी सणवार, व्रतवैकल्ये, उपाय, रेमेडी, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्रानुसार माहिती घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपण अभिजित मुहूर्ताला बरोबर घरच्या घरी हनुमानाची पूजा करायची आहे. मंदिरात जाणे शक्य नाही आहे, गर्दी आहे, खूप लांब आहे मंदिर किंवा जाता येत नाही आहे, तर तुम्ही घरच्या घरी आज अभिजित मुहूर्त 11:20 पासून म्हणजे 11:20 आपल्याला भेटत आहे. ते जवळजवळ 12 ते 12:30 पर्यंत हा मुहूर्त आपल्याला मिळत आहे. तर घरच्या घरी एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य दिशा कुठे आहे तिथे बघा, उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेला आपलं मुख होईल. अशाप्रमाणे पाटावरती चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून हनुमानाचा फोटो असेल तर हनुमानाचा फोटो ठेवा. सोबतच श्रीरामाचा असेल तर ठेवा, किंवा मूर्ती असेल हनुमंताची श्रीरामाची तर ती तिथं ठेवा. त्यानंतर विधिवत पूजा करा. चमेलीच्याच तेलाचा दिवा आज तुम्ही लावायचा आहे. चमेलीच्या तेलाच्या दिव्यामध्ये
2 अखंड लवंगा टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती, गुलाबाची अगरबत्ती किंवा चंदनाची अगरबत्ती तुम्ही लावायची आहे. त्याचबरोबर श्रीरामांना पिवळे फुले आणि हनुमंताला लाल फुले, गुलाबाची फुले तुम्ही अर्पण करायची आहेत मनोमन. त्यानंतर तुम्ही वंदन करू शकता आणि आपली इच्छा बोलू शकता. नैवेद्य अर्पण करू शकता. शेंदूर आणि चमेलीचं तेल मिक्स केलेलं तुम्ही हनुमंताला तिथं लावायचं आहे. त्याला चोला म्हणला जातो, तर ते तुम्ही करायचं आहे. त्याचा देखील खूप चांगला फरक आणि अनुभव बघायला भेटतो. जर मंदिरात जाणार असाल तर एका डबीमध्ये मिक्स करून घेऊन जा आणि तो अर्पण करा. त्याचबरोबर 24 रुईची पानं, 24, 11, 21, 27, 54 किंवा 108 जशी तुमची इच्छा आहे, जेवढी तुमची इच्छा करण्याची आजच्या दिवशी मनामध्ये येईल आकडा कोणताही. चला मी आज 108 पानांची माळ करणार आहे, तर मी आज 11 पानांची माळ करणार आहे. तर रुईची पानं तुम्ही ती घ्यायची आहेत, स्वच्छ करायची आहेत धुवून पुसून. त्यानंतर हनुमानाला लावायचा जो शेंदूर आहे त्याच्यामध्ये चमेलीचं तेल मिक्स करून किंवा गुलाबजल मिक्स करून राम, श्रीराम, श्रीराम किंवा राम असं त्या प्रत्येक पानावरती तुम्ही लिहायचं आहे. ती माळ ओवायची आहे आणि हनुमंताला ही आपली जी काही इच्छा आहे ती मनोमन बोलत तुम्ही ही माळ अर्पण करायची आहे किंवा काही त्रास अडचणी असतील तर त्या सांगायच्या आहेत. अशी पानांची माळ तुम्हाला जी काही इच्छा असेल तो आकडा तुम्ही घेऊन ती पानांची माळ तुम्ही ओवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हनुमंताची कोणतीही पूजा आराधना करताय, मंत्र जाप करताय, तर सगळ्यात पहिल्यांदा श्रीरामांचा मंत्र जाप करायचा आहे. कारण हनुमानाच्या मंत्राच्या प्रथम श्रीरामाची पूजा आराधना करणे जरुरी आहे व त्यानंतर हनुमानाचा मंत्र जाप आपण करायचा आहे. हनुमान चालिसाचे पठण आजच्या दिवशी तुम्ही करायचे आहे 11 वेळा, 21 वेळा. विशिष्ट हेतू आहे तुमचा, विशिष्ट इच्छा आहे खूप मोठी, तर ती पूर्ण करायची आहे. तर आजच्या दिवशी 100 वेळा हनुमान चालिसा पठण करा. खरंच खूप चांगला अनुभव येतो. 100 वेळा हनुमान चालिसा म्हणताना मध्ये आधी तुम्ही उठू शकता. बाबा 10 वेळा झाली किंवा 50 वेळा झाली, 40 वेळा झाली, त्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन त्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणायची आहे. दिवसभरामध्ये कधीही कोणताही वेळ तुम्हाला भेटत असेल तर ही सेवा तुम्ही जरूर करून तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हनुमानाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद मिळवणे हे खूप गरजेचे आहे. म्हणूनच 1 मिनिट, 2 मिनिट किंवा 5 मिनिट का होईना तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. त्यानंतरच तुम्ही हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात करायची आहे. आणखीन एक गोष्ट मला इथं सांगायची आहे की आयुष्यामध्ये अनेक येणारे चढ उतार, अनेक येणाऱ्या संकट अडचणींमुळे आपल्याला जीवनामध्ये जी ताकद होती पूर्वी, जे धाडस होतं, पहिल्यासारखा जो कॉन्फिडन्स होता तो राहिलेला नाही आहे असे बऱ्याच जणांना वाटते बघा. पहिले मी पटापट निर्णय घ्यायचे, पटकन काय असेल ते योग्य डिसिजन घेऊन समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते मी नेहमी पटकन ओळखायचो किंवा ओळखत असे. पण आता काय झालेलं आहे की काही समजत नाही आहे की तो जोश, ती ताकद, ती धाडसी वृत्ती, निर्णय घेण्याची क्षमता, समोरचा काय बोलतोय, कोणत्या विशिष्ट हेतूने बोलतोय ती पारखण्याची क्षमता कुठेतरी वीक झाली आहे. रिस्क घेण्याची भीती वाटायला लागलेली आहे की आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी पहिल्यासारख्या मी करू शकत नाही आहे, पहिल्यासारखे निर्णय घेऊ शकत नाही आहे, रिस्क घेण्याची भीती वाटते. तर अशा वेळेस आजच्या दिवशी हनुमानाची कृपा जरूर तुम्ही प्राप्त करून घ्यायची आहे. आजच्या दिवशी जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही अशा परिस्थिती उभ्या झाल्या की त्या अडीअडचणींमधून बाहेर पडताना आपल्या स्वतःतलीच आपण ओळख विसरलो आहे किंवा आपल्या स्वतःतलीच ती ताकद कुठंतरी लुप्त झाली असं वाटत असेल तर आजच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसामधील ह्या 2च ओळी 11 माळ जप करायच्या आहेत. हो, 11 माळ जप करायच्या आहेत. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. फक्त या 2च ओळी 11 माळा तुम्ही सिद्ध करून घ्या आजच्या दिवशी. बिलकुल ही संधी सोडू नका.
जर खरंच तुम्हाला वाटते कुठं ना कुठं तरी माझी ही क्षमता वीक झालेली आहे, धाडसी वृत्ती मला परत हवी आहे, निर्णय घेण्याची क्षमता मला परत हवी आहे, तर या 2 ओळी तुम्ही सिद्ध करून घ्या. मग बघा कसा तुमच्या जीवनामध्ये आणि स्वतःमध्ये बदल तुम्हाला स्वतःला जाणवू लागतं. असं म्हटलं जातं की हनुमंत सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये स्थित आहेत, कोणत्या ना कोणत्या शक्तीच्या स्वरूपात. फक्त आपण ते जाणत नाही, म्हणून ती शक्ती ताकद आपल्याला मिळत नाही. तर आजचा हा दिवस, आजचा हनुमान जन्मोत्सव जो आहे तो साजरा करण्याचा दिवस आहे, तो बिलकुल ही संधी तुम्ही वाया घालवू नका. या संधीचं सोनं करा आणि या वर्षामध्ये आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.